आईने पण टप्प्यावर टाकला. इथं खरा पद्धतीचा थ्रो मात्र पाहायला मिळतोय. इथं नशीब नक्की चेंडू मात्र इथं बा किती चालाकी पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळण्याचा प्रयत्न होता पण मात्र इथं सकाळच्या सत्रात झाले चोरी. एक धाव नव्हती इथं 2 धावा घेतल्यात. गिरीश गोडेकर सर सांगतात की आपल्याला या धावांची चोरीच करायची आहे. या चषकावर या बाईकवर आपलं नाव कोरायचं आहे असे मनसुबे त्यांनी नक्कीच आखलेत. पण मात्र क्रिकेटचा अनिच्छेचा खेळ आहे. जोपर्यंत त्या इनिंगचा शेवटचा चेंडू पडत नाही आहे तोपर्यंत या स्पर्धेत काही होऊ शकतो. या सामन्यात काही होऊ शकतो. ओंकारला कमबॅक करण्यात ओंकार माहीर आहे. स्वतःकडून झालेली चूक. पहिला चेंडू अचूक टाकला होता पण मात्र थ्रो खराब आल्या कारणाने या धावा गेल्यात. या वेळेचा हा तडाखा पाहतोय. क्षेत्ररक्षण रचलाय. क्षेत्ररक्षण मध्ये फसलाय. शुभम जाधव माघारी परततोय. पहिला हादरा मिळेल डीजेला संधी. ए दादा आवर ये पण आज सोमवार आहे त्यामुळं आज तुम्हाला भाजीच काय लागेल. बटाट्याची भाजी असेल, मेथीचा असेल, पराठा असेल किंवा चवळीची भाजी असेल, कोबीची भाजी. सूरज करकरे नवीन फलंदाज आपण पाहतोय. मोठी सफलता ओंकार सानपला भेटली. मात्र पुढचा चेंडू कसा टाकेल या वेळेला सूरज करकरे आडव्या बॅटने खेळतोय. तिथं पाठलाग केला जातोय. चला काय खामजाई काम आणि जोगीरदेव पोस्टाची वाडीचे रथी महारथी. ओंकार सानप नेहमीच पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवत असतो. मग त्याला 7 रोहन सानपची लागतं, योगेश लोटनकरची लागते, प्रेम कदमची लागत असते. ही 7 जर भेटली तर सामनामध्ये काही बदल होऊ शकतो. श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी, श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी खामजाई खाम संघ आपण पाहतोय. त्याच्या विपक्ष आहे GS स्पोर्ट्स गिरीश गोडेकर यांचा संघ आपण पाहतोय. यावेळचा हा चेंडू ऑफसाईडला निघून खेळायचा होता. कलात्मक फटका खेळायचा पण वेगावर स्वार झालेला ओंकार सानप काय गोलंदाजी करतोय. 4 चेंडू 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी. लाजवाब. आपण तालुका नियामध्ये जर हरेश गावंडनी हे षटक सांगितलं असलं तर आयकॉन म्हणून ओंकार सानपला त्या संघात घेतलं असतं. कमालीचं कमबॅक. कारण तुमचा परफॉर्मन्स चांगला व्हावा, तुमची ओळख व्हावी यासाठीच हा प्रयत्न असेल कट्टर दोस्तीचा. यावेळचा हा फटका फलंदाजाचा अंगाचा वेध घेणारा मात्र क्षेत्ररक्षण तैनात होते आपण पाहतोय. एकच धाव. एक धावे वगैरे काय मिळणार नाही आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. आतापर्यंत धावा आल्या त्या 4. एक फलंदाज बाद झाला शुभम जाधव. महत्वाच्या क्षणी शुभम जाधव लवकर बाद झालाय. मात्र या सामन्याचे सूत्र कुठल्या तरी फलंदाजाला घ्यावे लागेल. सूरज करकरे घेईल की सौद पटेल घेईल हे पाहावं लागेल की ओंकार सानप पुन्हा एकदा धारदार गोलंदाजी करेल. बारीक आवाजातील भारदस्त अशी कामगिरी करणारा ओंकार एक चालाक गोलंदाज आहे आणि त्याचंच कारण जो आता गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय. त्याच्यामध्ये जबरदस्त अशी मेहनत करण्याची क्षमता. यावेळचा हा चेंडू फेकून दिलाय सीमा रेषे बाहेर. षटकार.
सूरज करकरे वन साइड हिरो आहे, पण त्या हिरोला मात्र सुपर हिरोची कामगिरी करायची आहे, कारण सामना महत्वाचा आहे, फायनलचा सामना आहे. गिरीश गोडेकर यांना जर बाईकवर बसून बघायचं असेल तर मात्र सुरेश करकेला तसा परफॉर्मन्स द्यायला लागेल. पण पाहतोय खामजाई कामणी जोगीदेव पोस्टाची वाडी हे आपल्या बचत केलेले पैसे नेहमीच या स्पर्धेत भरत असतात, ती कोणती स्पॉन्सर जास्त घेत नाही आहेत, ही महत्त्वाची बाब आहे. इथं मात्र सांघिक बळ आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू खराब पाहायला मिळाला, त्याच कारणास्तव त्याच्यावर षटकार पाहायला मिळाला, नाहीतर 5 चेंडूत केवळ 4 धावा खर्ची केल्या होत्या ओंकार सानप यांनी. त्याचाच भाऊ गोलंदाजी मार्ग येत आहे, नाव आहे रोहन सानप. हा एक जबरदस्त सितारा आहे, यांनी सुद्धा दहावीर चषकाची मॅन ऑफ द सिरीज पटकावलेली हा गुणवान खेळाडू आहे. त्याला सुद्धा असे सामने बऱ्याच वेळा खेळताना नेहमीच तो मजा देत आलाय, मजा घेत आलाय, बक्षीस पटकवत आलाय. आता मात्र त्याच्यावर जबाबदारी असेल. आपल्या षटकातील पहिला चेंडू टाकेल रोहन सानप. रोहन सानपला पहिला ही स्विच शीट खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये आपण पाहतोय सौद पटेल सक्सेस होतोय. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर जातो, येतोय चौकार. येतं का, पण मला कप घेऊन जायचंय, टायटल मारायचंय हे सांगण्यासाठी सौद पटेल मैदानात अशी फलंदाजी करतोय. त्याच्या प्रत्युत्तर रोहन देतोय. या वेळेचा हा चेंडू पाहतोय, आडव्या बॅटने खेळायचा, या वेळेला रोहन कमबॅक करतोय. प्रत्येक दिवस तुझा असेल असा नाही आहे, कारण तुझ्या विरोधात मला गोलंदाजी करायची आहे, तुझ्या विरोधात मला माझा चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करायचा आहे. पण सौद पटेल सांगतोय मी विहूरवरनं का आलोय, मी या रोहानगरी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर का आलोय, माझा परफॉर्मन्स चांगला होतोय, माझा बॅट चांगली चालतोय आणि म्हणूनच मी या स्पर्धेत अंतिम फेरीतला सामना खेळतोय. पण रोहन सानप सुद्धा तेच सांगतोय, मी सुद्धा अंतिम सामना खेळतोय, मी गावाकडून का आलोय, गावाचं नाव घेऊन का आलोय. या वेळचा चांगला पद्धतीचा चेंडू पाहिला, एक तेरी एक मेरी असंच चाललंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलंय, लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा आपण म्हणूया सामन्यात आले रंगत. जे आता नवीन जोडले असतील, या स्पर्धेचा फायनलचा आस्वाद घेत असतील, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देऊया. सकाळच्या सत्रात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. 27 तारखेला चालू झालेले टुर्नामेंट 28 तारखेला संपत आलेली असेल. कालचा दिवस अजूनही चालू आहे. एकच धाव, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची जळून ठेवण्याचा काम नक्कीच करतोय रोहन सानप. आता मात्र स्ट्राईकला येतो सूरज करकरे. यावेळचा हा फटका खेळायचा होता, पण इथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक सुरेख आहे, अतिशय चालाक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जोगीरदेव पोस्टाची वाडी आणि खापजाई काम संघाचे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रोहन सानप करतोय. आतापर्यंत 6 धावा खर्ची केल्या. अशाच पोझिशनला ओंकार सानपनी सुद्धा गोलंदाजी केली होती, त्यांनी सुद्धा 5 चेंडूत 4 धावा खर्च केल्या होत्या. इथं 6 धावा खर्च केला, तर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला होता, पण तो ओंकार रोहन सानप ते करून देईल का. यावेळचा हा फटका पाहतो क्षेत्ररक्षक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हा चौकार आला. शेवटच्या चेंडूवर आक्रमण करणं ही रणनीती आहे माणगावकर आणि विहूरकरांची. त्याचा प्रत्यय पुन्हा येतोय. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका, ते चौकार येतोय. धावा 4 ने वाढतात, धावा पोचतात या 20 या धावसंख्येवर. त्याला सुद्धा 10, याला सुद्धा 10. चांगल्या पद्धतीचा सामना अजून झालाय.
गिरीश गोडेकर सर या. असं नसतं वा. आपल्या नावाची चर्चा मात्र एक महिन्याभर तरी राहील रोयात का कोणी फायनल मारली तर गिरीश गोडेकर GS स्पोर्ट हे नाव सुद्धा लक्षात राहील त्यांना. पण जास्त चर्चा राहील ती शुभम जाधव, पहत पटेल, सोहत पटेल, सूरज करकरे यांच्या नावाची चर्चा जास्त राहील. वीस धाबा दहा फलकावर 2 षटकाचा खेळ झालाय. तिसरा षटक निर्णय घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम कदम. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. केवळ एका त्याचा परिवर्तन दुसऱ्या धाब्यात करताना पाहायला मिळतंय. चांगले एफर्ट करताना पाडतात. कामजाई कामकर जगीरदेवी पोस्टाचे वाडीचे खेळाडू. मैदानात समोरचा संघ तगडा आहे पण मात्र आम्ही सुद्धा त्याच धाटींचे आहोत. आम्ही त्यांना सुद्धा त्याच्या खिंडीत अडकवण्याचा प्रयत्न करू. या वेळचा हा चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. पंचनामा करतील की लाईन चेकअप करतील. अतिदक्ष पंच आहेत पुरुषोत्तम भगत. इट्स अ नो बॉल. फ्री हिट येणारा चेंडू फ्री हिट पाहावे लागेल वाट आणि लावावी लागेल वाट कारण येणारा चेंडू आहे फ्री हिट. पहा नीट. सूरज करकरे स्ट्राईकवर असेल. कर 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 असा आवाज करत फटके मारतात आणि ते नेहमीच म्हणतात की धावा कर. नाव आहे सूरज करकरे. यावेळेला चेंडू फासलाय पण यावेळचा चेंडू आहे फ्री हिट. पीड असून सुद्धा झेल जमीनला दान होतोय. इथं झेल पकडून सुद्धा फायदा झाला नसता पण मात्र त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण करतायत. त्या 2 धाव्यांशी धाव फलक पोहोचतोय तर 25व्या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू घेऊन येईल गोलंदाज शुभम कदम. या वेळचा हा चेंडू खोलात ठेवलेला त्याला कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न मैदानात गुदगुल्या करत सीमारेषे नजीक जाणारा क्षेत्ररक्षण करणारा फेक करणारा मात्र 2 धावा न रोखणारा हा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धाव्यानेशी धाव फलक वाढतोय 27व्या धावसंख्येवर. 2-2 धावा आपण पाहतोय. मगाशी आपण पाहिलं तर षटकांची भाषा बोलणारा संघ आता 2-2 धावा करतोय. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी गिरीश गोडेकर जेव्हा भात कापायचे असतील तेव्हा त्या कणसे गोळा करायला जायचे त्याप्रमाणे ह्या धावा गोळा करतात. इथं खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतील सांगतील हा चेंडू वाईड आहे. वाईड हा वाईडच आहे. बिमरसाठी आपला चेक केला जाईल. एम्पर रिव्ह्यू आहे. यस एम्पर रिव्ह्यू आहे. बिमर पद्धतीचा चेंडू बिमर आहे का पाहायचा आहे. माझ्याच कटाक्षात तो बिमर वाटत नाही आहे. स्टंपच्या नजीक खालून गेलेला असावा पण मात्र पंचांची खात्री व्हावी लागेल. एखाद्या संघाचं नुकसान हवं नसेल ही भावना असेल मोहम्मद बकवा सरांची. त्यांनी रिप्लाय केलाय. सुनील गावडे बघतात माझ्याकडे कारण त्यांना माहिती आहे आपल्या काळचा क्रिकेट किती वेगळा होता. कारण आपल्याला पंच देईल तो किंवा सामने होतील की नाही तर अर्धी मॅच सोडून घरी जायचा. तू तुझ्या घरी मी माझ्या घरी. स्टंप एकाकडे बॅट एकाकडे बॉल एकाकडे आणि ज्याची बॅट त्याला पहिली बॅटिंग. कधी कधी तर असं व्हायचं दोघांनी पैसे काढायचे तर बॉल कापायची पण तयारी दाखवायची. आणि मग भारत डाकवल हा असा माणूस आहे का हरल्यानंतर त्या रिक्षावर बॅटची झोड घालताना पण सुनील गावडेने पाहिलाय.
27 धावा आपण धावफलकावर पाहतोय. या 8 धावा होतील. अजून निर्णय काय आहे त्याची सुद्धा विचारणा केली जाईल. धावा 2 धावा घ्याव्याच लागतील. वाईड असेल किंवा नो असेल. नो आहे की वाईड आहे हे पाहावं लागेल. वाईट तर पंचाने ऑफिशियल दिलेलं आहे आणि नो साठी रेफर केलाय मोहम्मद बाकवाल सरांनी. हा भीमर आहे की नाही, कारण रात्रीपासून ते मैदानात आहे. दिवस उजळलाय, सूर्यसुद्धा आलाय. आता या 100 हॅलोजनपेक्षा माझा एक हॅलोजन असा आहे ना की अख्ख्या जगावर त्याचा उजेड पडला असेल. सूर्यनारायणाचं आगमन झालंय, त्याला सुद्धा आपण नतमस्तक होऊया. या प्रातःकाली त्याचं दर्शन घेऊया. इट्स अ वाईट. सुनील गावडे काय नजर आहे आपली, कारण क्रिकेट आपल्या नासात बदलाय. म्हणजे अॅनल डॉनाल्डचा तो चेंडू टाकायचा, ॲम्ब्रोज असेल, मग तो कपिल देव असेल, गावस्कर असेल, कर्मचारी श्रीकांत असेल, नवजीत सिंग सिद्धू असेल, त्यांचा खेळ आपण तेव्हा बघितलाय. रेडिओवरती आकाशवाणीवर आपण ती कमेंट्री ऐकली. यावेळचा हा चेंडू आपण पाहिला तेव्हा यूट्यूब काय नव्हता. दिसेल तेव्हा दिसेल, नंतर संपला. किंवा मग 7च्या बातम्यात सचिन तेंडुलकरच्या 50 धावा झाल्या, त्या 50 धावा करताना भारताचा अगदी निसटचा पराभव झाला. मग जावेद मियाचा तो षटकार, जीव हा नाक, या अशा फक्त बातम्या तेव्हा ऐकायला मिळायचा. इथं शुभम कदम आपल्या षटकातील पुढचा चेंडू, चांगला चेंडू टाकतोय. सौद पटेलला कुठली जागा देत नाही. मोठ्या मोठ्या संघांना या स्पर्धेत पराभवाची चव चाखायला लावली छोट्या छोट्या संघांनी. मग आपण पाहतोय उरणचा संघ पराभूत झाला तो पेंट संघाकडून, पेंट संघ पराभूत झाला तो माणगाव संघाकडून. असे निर्णय या स्पर्धेत आलेत. एमडी वॉरियर संघ पुणा संघाकडून पराभूत झाला, पुणा संघ उरण संघाकडून पराभूत झाला. असे उलटफेर या स्पर्धेत आपण पाहिले. बक्षीस पात्र झाला तो मात्र हा संघ, तो म्हणजे पेंट संघ. पण मात्र पेंट संघाला सुद्धा माणगावकरांनी परत पाठवलंय. इथं बंटी गोटी नेम खेळायचा होता ओंकार याला. चांगला प्रयत्न होता ओंकार याचा. 3 स्टंप दिसत होता. असं स्टंप दिसला असतं तर रवींद्र जडेजाची आठवण येईल. काय तो नेम धरतो, खटाक एकदा बेल्स उडल्या किंवा स्टंप नेम धरण्यात चतुरस्थ असा एक चालाक क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा. 3ऱ्या अंपायरसाठी आपण रेफर केलाय. स्कोअर पाहिजे. 32 धावा झाल्यात. चांगल्या पद्धतीने रोखल्या आतापर्यंत मी म्हणेन. 11ची सरासरी किंवा 11पेक्षा कमीची धावगती राखले, कारण पेंटच्या संघाविरुद्ध त्याने अशा धावा ठोकल्या होत्या की जवळजवळ 60 धावा करायच्या होत्या. आता मात्र 6 चेंडू टाकायचे आहेत. या 6 चेंडूत जर 8-10 धावा दिल्या तर 42-45 धावापर्यंत मजल मारू शकतो श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी खामजाई काम संघ. निर्णायक षटक असेल, गोलंदाजावर असेल जबाबदारी. पण मात्र या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाच्या रेसमधला फलंदाज सौद पटेल आहे. फलंदाजीला सौद पटेल एक जबरदस्त असा घणाघाती फलंदाज. जेव्हा जेव्हा संघाची गरज असे ना तेव्हा तेव्हा त्यांनी फलंदाजी केले. अभिमानकर खुश आहे का नको खुश असेल, कारण मामाचा जबरदस्त खेळ चाललाय. मामाने या स्पर्धेत चांगली उंची घेतली. मामा फायनल खेळतोय ही अभिमानाची गोष्ट आहे. या वेळचा सौद पटेलचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण केलंय चांगल्या पद्धतीचा, मात्र 2 धावा रोखू शकत नाही आहे. इथं मात्र ज्या धावा येतात त्या धावा घेण्यात सौद पटेल पुढे सरसावतोय. चांगल्या पद्धतीचा आक्रमक फलंदाजी करण्याचा इरादा सौद पटेल याचा आहे. सौद पटेल हे नाव लक्षात ठेवा. गाव आहे विभूर आणि त्या विभूरचा हा सितारा आपण पाहतोय सौद पटेल. या वेळेचा हा फटका आपण पाहतोय. फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. या वेळेला सौद पटेलला माघारी परतावं लागेल. बऱ्याच वेळानंतर ही सफलता आले. शुभम जाधव नंतर पहिल्या षटकात बाद झाला, त्यानंतर ही चक्क 14व्या षटकात ही सफलता आले. मिडल टीजीला संधी.
मैदानात येतोय आदेश सोनार, सौ लोहार की एक सोनार की. मोक्याच्या क्षणी हा येतो, नंतर गोलंदाजाचा पिष्टा काढण्याचा काम नक्कीच करतो. मगाच्या क्षेत्रात सुद्धा त्यांनी पाहिलं की कौस्तुभवर कशाप्रमाणे आक्रमण केलं आणि त्याच कारणास्तव त्याला त्याच्याकडून 2 मिमर पडले. नंतर निशी कर्णेकराला निशी कर्णेच्या विरोधात त्यांनी 2 षटकार ठोकले. यानंतर मात्र त्या 60 डावांचा पाठलाग करताना जीटी स्पोर्ट्स, श्रेया स्पोर्ट्स संघ अर्थात पेंट संघ थोडा गडबडला, कारण भला मोठ्या 60 डावा दिसत आहेत मैदानात. ते पासून रोखायचं आहे खामजाई काम संघाला. प्रेम कदम गोलंदाजी मार्कवर आलाय. या वेळेला हातात घेणारा झेल प्रेम कदम धक्क्यावर धक्के देतोय. माझं नाव प्रेम चोपडा, हिशोब रोकडा. डीजे पोलीसवाल्या सायकलवाल्या नाही तर ही टायटल मारला ना तर ही डबल सीट गाडी घेऊन जायचं आहे. संघ मालक याच्यावर सगळ्यांच्या नजर आहेत की संघ मालक कोणता असेल या बाईकवर बसून जाईल. पण त्याला सुद्धा सांगतो की श्री मोटर्स इथे जैन यांच्या त्या पब्लिक स्कूलमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट घेऊन या, रजिस्ट्रेशन करा, ते आपली गाडी आपल्या नावावर करा. ती जबाबदारी तुमची आहे. जे संघ मालक असेल सुद्धा त्यांनी सुद्धा तयारीत राहायचं आहे की आपला आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, रजिस्ट्रेशन नंबर असेल, ते सगळं तुम्ही करून घ्यायचं आहे. मात्र जिथून बिल पाहिजे ते तुम्हाला तिथे भेटेल. प्रेम कदम, प्रेम चोपडा, हिशोब रोकडा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. काय गोलंदाजी करतोय या वेळचा हाही चेंडू आपण पाहतोय. आणि ही तर बघा टिपलाय नेम समाप्त केलाय फलंदाजाचा खेळ. लागोपाठचे 3 फलंदाज बाद झालेत. इथं हॅट्रिक झालंय, पण ही रनआउटची विकेट असेल. पण मात्र स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलंय प्रेम कदम याने. मिळेल डीजेला संधी. मुला हलक्यात घेऊ नका, कारण भाऊ जेव्हा जोरात येतो, भाऊ जेव्हा फॉर्मला येतो ना तसं काम काढून जातो. त्याचं नाव आहे प्रेम कदम. काय आलाय त्याने, काय षटक हाताळलं. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या लागोपाठच्या. सौद पडेल असेल, आदेश सोनार असेल. यानंतर आपण पाहतोय तो नितेशला सुद्धा बागारी पाठवलंय. आपल्या षटकातील 5वा चेंडू टाकेल प्रेम कदम. या वेळचा हाही चेंडू चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय इथं, पण मात्र या फलंदाज क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन चेंडू पसार होतोय. मिळतील धावा 4. नशिबाचा चौकार महेंद्र अंधेरे. सिक्स साठी चेक केला जाईल. बघूया बघूया, मेहनत तर केली या फलंदाजाने. नाव आहे नितेश. नितेशच्या बॅटीतून हा धमाका आलाय, पण तो चौकार तर नक्की झालाय. पण त्याच्या आधी तो षटकार गेलाय का. महेंद्र अंधेरे एक वादळी खेळी करणारा, जय भवानी रोड या संघाकडून नेतृत्व करणारा, गुंजन 11 कोलाडकडून परफॉर्मन्स करणारा. मांडरी तर गेलेलीच आहे, तुम्हाला चेक करायचं षटकार आहे की नाही. या सूर्याचा थोडासा ॲडव्हान्टेज भेटला असेल, या कारणास्तव महेंद्र अंधेरे थोडासा नक्कीच या प्रकाश किरणात जरा चांगला प्रयत्न नेहमीच करत असतो. आतापर्यंत धावा झाल्या त्या चालू आहे. थर्ड अंपर दूध का दूध पानी का पानी, जीटी स्पोर्ट
ज्याने अजून सबस्क्राईब केला नाही, जे खामजाई खामकर आणि जोगेरदेव पोस्टाची वाडी, तुम्हाला या मॅचची सगळी अपडेट हवी असेल तर या चॅनल तुम्हाला जरूर सबस्क्राईब करायला लागेल. माणगावकरांनी शुभमनी तर नक्कीच केलाय, सुनील गावडे सुद्धा करेल आणि बघेल आपला परफॉर्मन्स कशा पद्धती झालेल. तो भारतला सुद्धा सांगेल, भारत दाखवेल आपल्याच माणसाचा चॅनल आहे. कारण आपण जे पराक्रम केलेत ना त्या माणसाला बरोबर माहीत आहे. कुठं रिक्षा पलटी केली, कुठं काय काय पराक्रम केले. ते ॲपी रिक्षा तेव्हा आली होती नवीनच, आणि मग 3 चाकी रिक्षा कधी उचलून ठेवायचा, कधी त्याचे स्टेपनी काढून ठेवायचा, कधी नाही घेऊन गेला तर हवा सोडायचा. हे सगळे पराक्रम सुनील गावडे, भरत या डाकवाल याने केलेत. त्या काळी सचिन आंबरुसकर असेल, पप्पी चव्हाण असेल, नंतर दत्ता पालवणकर असेल, शंकर चावडा असेल, प्रभाकर असेल, हे सगळे खेळाडू आमच्या जवळ होते. मग रवी तेंडुलकर, दीपक तेंडुलकर ही नावंसुद्धा घेतली जातात. चौकार आहे, दूध का दूध पाणी का पाणी, जीटी स्पोर्ट या चॅनलचं नाव आहे. मग चिन्मय भावदे आपण मशीनरिस्ट पाहतोय, अतिशय चांगल्या पद्धतीचं त्याच्या वजून कामकाज होतंय. कॅमेरामॅनचं कौतुक करूया. नितेश असेल, परेश पालकर असेल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षक वेध गेलं, वेगावर आला. यावेळेचा थ्रो कमालीचा आहे आणि इथं मात्र चेंडू सुटलाय ओंकार सानपच्या हातातून. चांगली फेक केली होती महेंद्र अंधेरे उर्फ भुरिया यांनी. या 2 धावा घेतले जातील. विकेट आहे का तिसऱ्या धावेला? 2 धावा आहे, 2 धावा घेतल्यात. आम्ही 2 बोलतोय. तिसरीला रनआउट विकेट. पण इथं विकेटचा व्हॅल्यू नाही, तुमच्या कंपल्सरी चेसिंग आहे. पहिला तो नियम होता सुनील गावडे की तुमच्या विकेट किती गेल्यात. या इथं विकेटचा व्हॅल्यू नाही, तुम्ही हिशोब रोकडा करायचा. किती दिवस भरले तेवढा पगार घ्या, संपला. आता कॉन्ट्रॅक्ट बेस आहे, जितना दिन भरा है उतना पेमेंट लो और घर जाओ. गावडेला विचारा दुकान उघडेल काय जाऊन. गावडेंच्या दुकानाची सुद्धा चिंता काही का नाही. पण गावडेंना काय आवड आहे ही महत्वाची आहे. भुऱ्या अंधेरे आता मात्र ज्यांच्या सोबत राहतात ना त्यांच्या विरोधात त्यांचीच बॅट घेऊन खेळायला लागेल त्याला. सूरज काय बॅट घेऊन गेलाय तुझी, धावाने भरलेली आहे शावकरांची आणि षटकारांची. तीच महेंद्र अंधेरे, माणगावचं एक जबरदस्त असा टॅलेंट आहे. बघा इकडून मावळे चढले दानादन दानादन. आता करतील सुरुवात, होत्याचं नव्हतं. आता मात्र कनेक्शन निघतील, लाईट उतरतील, उद्या लगेच ते पोल उतरतील, सगळं पाहायला मिळेल. आणि नंतर संध्याकाळी बघाल की मॅच होत्या की नाही हे पण समजणार नाही. चला आपण सबस्क्राईब मोडवर जाऊया. चिन्मय भादे बघूया किती झालेत. 5300 झाले होते. अजून कोण वाढलेत, कोण सकाळी उठलेत, परत मॅच बघतात का पाहूया. एकोणीस वाढलेत.
5319 आहेत. जे सकाळ सकाळी आले त्यांना गुड मॉर्निंग म्हणतो, शुभ प्रभात म्हणतो आणि या चॅनलला सबस्क्राईब करायची विनंती करतो. 5319 सबस्क्रायबर. जवळ या स्पर्धेला 1000 सबस्क्रायबर. बॅनर पाहिजे का आपल्याला? तो बॅनर लाग फाडला त्याला, खाली बिली टाकायला पाहिजे तर. बघा 321 झाले. या तुषार शिंदेच्या बोलावर किंवा तुषार शिंदेच्या वक्यावर प्रेम करणारी भरपूर लोक आहेत. थोडकीच आहेत, 2-4 ती जळणारी आहेत. त्यांचा विचार तुम्ही करू नका. काय राजा देडे, आपल्याला काम करायचं आहे, आपलं कार्य करायचं आहे. कोण काय बोलते याचा विचार करायचा नाही आहे. ही स्पर्धा होईल की नाही, या स्पर्धेत किती अडथळे येतील, नितेश जाधव मैदान भेटेल की नाही, मग ती लाईट येईल की नाही, स्टेज होईल की नाही, तुमची खेळपट्टी होईल की नाही. पण नितेश जाधव म्हणताय आम्ही करू. पनवेलपर्यंत बातम्या गेल्या की या चॅम्पियन्स ट्रॉफीचं मैदान बदलणार, चॅम्पियन्स ट्रॉफी मैदान कुठं आहे, मैदान भेटणार नाही. आणि काही काही टीम टाकल्या, टीम काढून पण घेतल्या, तरी पण मात्र टीम वेटिंगला राहिल्या. ही चॅम्पियन्स ट्रॉफीची ओळख आहे. पुढच्या वर्षी तुम्हाला आधीच ॲडव्हान्स पाठवावं लागेल, याची नोंद घ्या. कारण हे कार्य तुम्हाला असंच राहिलं, हे कट्टर दोस्ती असंच राहायला लागेल. आता कट्टर दोस्तीत बघा आमची कशी पिवळी जर्सीत पण कट्टर दोस्ती दिसतंय. हे पुढच्या वर्षी अशीच वाढत राहील, याची वाढ नक्कीच आहे. सकाळी बघा जागे झालेले चहा पितात, मस्तपैकी बटर खाऊन किंवा खारी खाऊन गुड्डे खाऊन आस्वाद घेतात, मॅच बघतात. कारण त्यांना माहीत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता कोण हा पाहायचा आहे. मॅच स्टार्ट. धावांचा पाठलाग केल्यासाठी असेल सज्ज. पहिला चेंडू महेंद्र अंधेरे आपल्या साकाऱ्या विरोधात, त्याला हल्लाच काढायचा आहे कारण मला आयकॉन स्वरूपात घेतलाय. शुभम जाधवच्या विरोधात महेंद्र अंधेरे ह्या कधीतरी बॅटल पाहायला मिळतंय. शुभम जाधव सांगत असेल काही वेळा तू माझ्या सोबत असतो, आज मात्र प्रतिस्पर्धी आहे, तुला सुद्धा अडकवण्याचा मी प्रयत्न करेन, चक्रव्यूहात अडकवण्यात मी माहीर आहे. पण मात्र इथं सांगत असेल महेंद्र अंधेरे. महेंद्र अंधेरेचा फॅन फॉलोअर सुरुवात भरपूर आहे. या वेळेचा कोला टाकला इथं बघा, चालाकी पाहायला मिळते. याची गीती चालाकी महेंद्र अंधेरेची आहे. आता मात्र पप्या माळे बाबळे उठले असतील ना, ते मात्र डोळे पुसत बघत असेल की माझा महेंद्र अंधेरे खेळतय. तरी पण टीम काढून घेतली. पण मात्र काही लोक ज्याचे फॅन असतात त्यांची नाव घेतली का तर बरं वाटतं. पण महेंद्र अंधेरे यांचे भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत आणि त्या फॅन फॉलोअरसाठी या वेळेचा हा फटका पाहायला मिळतोय. कमालीचा झेल घेतलाय काय हे पाहायला लागेल. जेल हातामध्ये विसवलाय काय, डाऊट आहे. पंचांना पण डाऊट आहे, मला सुद्धा डाऊट आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे. तिसऱ्या अंपरसाठी रेफर केला जाईल. मला सुद्धा वाटतोय की तो झेल खालून उचललाय. बघूया काय होतंय. पण मात्र क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास आहे की त्याने झेल घेतलाय. चेक केला जाईल तिसऱ्या अंपरचा निर्णय का असेल. मोठा दे, मोठा मोठा दे तिकडचा, याच्यावर टाकायला होईल आम्हाला. अंकितला असेल त्याकडे देशील कुठं तरी. कशाला पाईप टाकायला माझे मंडपचे काढून घ्या. काढून झालं येतो मी. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. प्रयत्न चांगला होता, क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास तेवढा होता. पण थोडासा डाऊटफुल असल्यामुळे पुरुषोत्तम भगत सुद्धा वळले आहेत. माझ्या नादात सुद्धा तसाच होता. कारण आता आपण कसा खेळ खेळलोय तर कधी ओली काय सुकी या गोष्टी आपण खेळलोय. आपल्याकडे समजा टॉस करायला रुपया पण खिशात नसायचा. निर्णय येईल. साइड अँगल चेक केला जातोय. अशा पद्धतीचा सामना आपण पाहतोय.
महेंद्र अंधेरे बाद झाला तर मात्र संघ अडचण देईल. जर जीवनदान असेल तर मात्र त्या सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. काय होईल? जराशी त्याची फिटनेस कमी वाटते, म्हणजे त्याची तब्येत जराशी कमी झाली. पहिला चांगल्या पद्धतीचा होता असं मला वाटतंय, पण लग्न झाल्यावर माणसं थोडी बारीक होतात. सर्व सुख भेटायला लागल्यानंतर महेंद्र अंधारे थोडा असतोय, कारण तो सुद्धा आपल्या आता सहचारणीसोबत वैवाहिक जीवनाचा आनंद घेतोय. आणि आता मात्र त्याची मला बॉडी लँग्वेज त्या महेंद्र अंधारेसारखी पहिल्यासारखी वाटली नाही. पहिला महेंद्र अंधारे असा उठून दिसायचा. थोडासा आता फिटनेसचा फंडा प्रत्येकाने सांभाळला. काल बबलू पाटीलची मी मुलाखत घेतली. बबलू पाटीलचा हातसुद्धा नरम झाला आहे. बबलू पाटील तुम्ही जुना बबलू पाटील नाही आहे. तर बोलते ISPLमध्ये खूप घाम काढला, कारण ते फिटनेसवर जास्त लक्ष देतात. आता तुम्हाला सुद्धा फिटनेसवर जास्त लक्ष द्यायला लागेल, मला सुद्धा लक्ष द्यायला लागेल, मला सुद्धा जिम जॉईन करायला लागेल, कारण आता प्रत्येकाने फिटनेस राखणं महत्त्वाचं आहे. निर्णय येईल तोपर्यंत या सगळ्या फिटनेसचा फंडा, मग गोडेकर असतील त्यांना सुद्धा फिटनेस करायचं आहे. चाला, अगदी हसा आणि दिलखुलास आनंद जागा. सुनील गावडे, आपल्याला ते दिवस आठवायला लागतील, कशाप्रमाणे आपण मस्ती करायचो, कशाप्रमाणे शाळेच्या काट्यावर बसायचो. आता जेतो ज्याच्या त्याच्या हातात मोबाईल आहे आणि ते मोबाईलवरच खेळत बसतात. आपण पहिला दगड उचल, पाड आंबा, पाड चिंच, किंवा चल सायकलवर डबल सीट, ह्या गोष्टी आपण करायचो. आता मात्र प्रत्येक ठिकाणी बाईक लागते. या पुरुषोत्तम भगत या आपण जरा चेक करूया, कारण इथं सर्जन डॉक्टरची गरज आहे. इथं DHMS चालणंच नाही, इथं ऑपरेशन करायची गरज आहे. इथं MBBSच पाहिजे, नाही तर सरकारी दवाखान्यातल्या गोळ्या दिल्यात या गोळ्या घ्या, तुमचा ताप गेला नाही तर मग ह्या गोळ्या घ्या. इथं मात्र डॉक्टर असा पाहिजे की एक इंजेक्शन काम तमाम. मला डाऊट येतो. नॉट आउट. बाज की नजर और तुषार शिंदे की नजर, इसमें कोई संदेह नहीं करना, क्योंकि पुरुषोत्तम भगत यांचा कॉल यायच्या आधी मी त्यांना इशारा केला होता की हा नक्कीच चेक करायला लागेल. टी डिस्प्लेवर रिप्ले पाहायला मिळेल तुम्हाला. जो क्षेत्ररक्षाचा टास होता ना, त्यानंतर त्याने असा अभिभाव दाखवला की मी जसा हवेतच घेतलाय, पण तो घेताना त्याचा तो टाक्स होता, त्याचा ज्या हाताची मुवमेंट होती ती उलटी होती. याच नंतर आम्ही किती क्रिकेट खेळलो असेल, आम्ही कशा प्रकारचा क्रिकेट खेळलो असेल याचा तुम्ही अंदाज घ्या. फक्त तेव्हा YouTube नव्हती, पण मात्र इथं तुम्हाला सत्याचा विजय होताना पाहायला मिळतंय. इथं दूध का दूध पाणी का पाणी नाव आहे GT स्पोर्ट्स. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या वेळचा हा उत्तर पाहायला मिळेल, पण या वेळेला नशिबाचा चौकार पाहायला मिळेल. इथून सुरुवात झालंय. महेंद्र अंधेरे आलाय सुरात. महेंद्र अंधेरे आलाय आपल्या लय मध्ये. महेंद्र अंधेरे आलाय जोरात. आदेश सोनार तुमचीच घेतले बॅट. सुरेश करकरे तुमचीच बॅट घेतले बॅट. त्याने
आणि त्याच बॅटमधून धावा वसूल करण्याचा त्याचा इरादा आहे. चांगल्या पद्धतीचा फटका नेहमी मारतात. त्याचा बॅट फोर्स एवढा पॉवरफुल आहे ना की त्या बॅट फोर्सची चर्चा नेहमीच होत असते. या वेळेला बरेच दिवस झाले की त्याचा आपल्याला आवाज ऐकायला येत नव्हता. तो आवाज मला वाटते तुषार शिंदे यांच्याच बोलतून ऐकायचा आहे काय महेंद्र अंधेरे याला. दुसरा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. इथं राजा धिडे तयारीला लागलेत. राजा धिडेंची तयारी सुरू झाली आहे कारण ही स्पर्धा आता संपत आली आहे. चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. यावेळचा अजून एक लागोपाठचा तिसरा. जीवनदान किती महत्त्वाचं असं. मग तुम्ही रक्तदान करा किंवा तुम्हाला नेत्रदान करा आणि इथं जीवनदान मात्र नक्कीच करू नका. कारण जेव्हा प्रतिस्पर्धी संघावर घाव घालायचे तेव्हा महेंद्र अंधेरे कधीच मागे पुढे पडत नाही आहे आणि कमेंट्रीला मी असल्यावर तो कधीच मागे बघत नाही आहे. त्याचं उत्तम उदाहरण मैदानात आलंय. लागोपाठचे 3 चौकार आलेत. काय फलंदाजी करतोय महेंद्र अंधेरे. आता मात्र फॅन फॉलोअर जागी झाले असतील आणि जे उठले असतील ना ते महेंद्र अंधेरेची बॅट बघत असतील. अर्थात कशी बॅट चाललंय. पण मात्र सुरेश करकरे नाराज असतील कारण ते म्हणतात की माझीच बॅट घेतली आणि त्या आमच्या संघाविरोधात धावा ठोकतोय. काय सामना चाललाय. धावफलकावर धावा झाल्या त्या 14. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात 14 आल्यात. 18 चेंडू आणि 27 धावांची अजूनही गरज आहे. हा सामना जिंकला तर नावाची चर्चा होईल. श्री जोगीरदेव पोस्ट प्रसन्न पोस्टाची वाडी आणि खामजाई खाम. नवीन गोलंदाज आलाय सौद पटेल. एक चांगला चल्लाक एक तर्रार एक गोलंदाज आपण पाहतोय सौद पटेल. सौद पटेल नेहमी पसंतीला उतरलाय सर्वांच्या. सौद पटेलचे फॅन सुद्धा भरपूर आहेत. यावेळचा काय ऑफ सटिक त्यांनी चेंडू टाकलाय. जे आपले ब्रँड आहे ती ब्रँडची ओळख निर्माण करतोय तो सौद पटेल. विभूर असेल महाड असेल माणगाव मध्ये याची खेळाडूची चर्चा नेहमीच असते. यावेळचा हा फटका आपण पाहतोय. चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेईल झेल आणि समाप्त करेल या फलंदाजा खेळ. आपण पाहतोय प्रेम कदम माघारी परततोय. प्रेम कदम षटकारांचा बादशाह आहे. प्रेम कदम चौकारांचा बादशाह आहे. मात्र इथं कोणती धाव न करता माघारी परतलाय. ही धोक्याची घंटा आहे. आता मात्र कुठला फलंदाज येईल. रोहन सानप की ओंकार सानप. 2 सानपांपैकी एक सानप येणं गरजेचं आहे. चला लवकर चला कारण पंच आमचे रात्रीपासून आता या उन्हाचा त्रास होतो म्हणून तुम्ही लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करा. रोहन सानप आलेत मैदानात. बघा सकाळच्या सत्रात आलेले सर्व पाहुणे आहेत त्यांचे हार्दिक स्वागत करो. कोण नाईटवरनं आलेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कोण जनरलला जाण्याच्या तयारी आहे त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कोण काहीतना कामावर पण जाणार नाही त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कारण क्रिकेट हा असा खेळ आहे. कारण आता तुम्हाला हा सामना बघता समजा उशीर झाला जर तुम्हाला एंट्री जर कंपनीत भेटली नाही तर घरी जायला लागेल. मग तिथेच काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल. इथं पाहता आपण 1 षटक आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाव आहे ते 14. या षटकात आपण पाहतोय सौद पटेलने पहिला चेंडू निधाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर प्रेम कदमला फसवलं चकवलं आणि फलंदाज बाद झाला. रोहन सानप या सामन्याची हिंमत ओळखून किंमत देऊन जाईल का काय या वेळचा इरादा रोहन सानप सांगून जातोय की मला कशा पद्धतीची फलंदाजी करायची आहे. माझी आक्रमकता काय आहे. श्री जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी हे नाव जर घ्यायचं असेल खामजाई खाम तर हा भीम पराक्रम त्याला करावा लागेल. हा सामना जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम करेल का. सौद पटेलवर आक्रमण करेल का. सौद पटेलच्या विरोधात चांगला खेळ करेल का. रोहन सानप हे नाव लक्षात ठेवा. यावेळचा हाही चेंडू पाहतोय निर्धाव पद्धतीची. सौद पटेलचं चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळते. काय टाळ्या वाजतात मानगावकरांकडून. अर्थात गोडेकर सर तर अशा टाळ्या वाजवतात ना
की त्या टाळ्यांचा आवाज 2-2 वेळा येतोय, इको साऊंड निर्माण होतोय. का होऊ नये, कारण त्यांचा खेळाडू चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतोय. GS हे ब्रँड आहे, या ब्रँडचं सुद्धा कौतुक करूया. साऊथ पटेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू. या वेळचा हा ही चेंडू आपण पाहतोय, फसवतोय, चकवतोय, एका जाग्यावर खेळून ठेवलाय रोहन सानप याला. लागोपाठचे 3 चेंडू डॉट खेळतोय रोहन सानप, पण शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल काय, आशा पल्लवित होतील काय. जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी खामजाई खाम संघाच्या या आशा पल्लवित होणारा फटका असेल का, हा शेवटचा चेंडू त्या पद्धतीचा असेल का. नक्कीच त्या पद्धतीचा खेळायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. इथं क्षेत्ररक्षण तैनात आहे, केवळ एक धावेनिशी काय मिळणार नाही. 15 धावा झाल्यात, कमालीचं षटक. या षटकात केवळ एकच धाव आली, एक धाव किती संघासाठी महत्वाची ठरेल. म्हणजे 6 चेंडूत सौद पटेलने अजून 10 धावा केल्यात की काय पाहावं लागेल. सौद पटेलची ही कामगिरी, फायनल मॅच मधली कामगिरी नक्कीच प्रेरणादायी असेल गिरीश घोडेकर साठी. GS स्पोर्ट काय टाळ्या वाजवतात. कुणाल कदम गोलंदाजी मार्कवर येतोय, पण ज्याच्या बॅटीतून आलेत ना 3 चौकार, तो फलंदाज आहे नॉन स्ट्राईकला. नाव आहे महेंद्र अंधेरे. षटकांचा बादशाह, चौकारांचा आदिलशाह, मात्र तो आहे नॉन स्ट्राईकवर. त्याला तर स्ट्राईक द्यावी लागेल, नाही तर रोहन साईडला एक साईडला धुलाई करावी लागेल. सर्फ एक्सल आहे ना, मग आई म्हणेल दाग अच्छे होते आहे, तर तुम्ही म्हणा सर्फ एक्सल आहे ना. अशी धुलाई करावी लागेल तरच आपला संघ विजयी शकेल, कारण त्या विजयासाठी 41 धावा करायच्या आहेत. 15 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावा. यावेळचा हा फटका जरा बॅटची एज नक्कीच लागली होती, तर मात्र एक खराब थ्रो पाहायला मिळतोय. इथं एक धाव करता करता दुसरी धाव घेतली, दुसरी धाव करता करता तिसरी धाव घेतली. बघा एकही धाव नव्हती. इथं पुन्हा एकदा तिसऱ्या पंचासाठी रेफर केला जातोय की 2 कंप्लीट झाल्या, तिसऱ्या धावेसाठी काय होईल. डायरेक्ट हिट चेंडू लागलाय. इथं नेम परफेक्ट आहे, पण मात्र ती धाव कंप्लीट झाली का. जर धाव कंप्लीट झाले असेल तर नक्कीच रोहन सानप सुखरूपरित्या पूर्ण असतील आपल्या क्रीजमध्ये, नाहीतर माघारी परतावं लागेल त्यांना. चला आपला क्षेत्ररक्षण सजवून ठेवाच, निर्णय येईल त्याची अंमलबजावणी करू. इज आउट. रोहन सानपला परतावं लागेल. 2 धावा मिळतील. या 2 धावेनिशी आपण दूध का दूध पाणी का पाणी GT स्पोर्ट या चॅनलवर जा, रिप्ले मध्ये ते पाहू शकता की फलंदाजाची बॅट कुठे आहे. आता मात्र पंचांचं जरा टेन्शन कमी झालंय. का आला का आपला टीव्हीचा असं बोट करायचा आणि सरळ पाठवायचा GT स्पोर्टकडे, का बाबा तुम्ही काय ते बघा. आता टेन्शन कमी झालंय. पहिला म्हणजे अलर्ट राहायचं, वाकून राहायला लागायचं, ती पांढरी रेष मारले की नाही ती पूर्ण करायला लागायची. या सगळ्या जबाबदारी यावेळेला बिमरचे चेंडू असतात त्याचा सुद्धा आपण रेफर केला जातो. मग मोहम्मद बप्पा सर म्हणतील की टीव्हीवर बघून येतो, कारण एकदा बॉल झाला तर गेला तो गेला. आता मात्र GT स्पोर्टच्या या लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून आपण तो पुन्हा पाहू शकतो, रिप्लाय बघू शकतो, त्याला झूम करून पाहू शकतो. यावेळचा हा चेंडू पुन्हा इथं फसलाय, मात्र इथं नशिबाचा चौकार येईल का. इथं एकच धाव. योगेश लोटणकर. इथं सुनील गावडेची चिंता किती बघा. इथनं आवाज पोहोचतोय बाबू बॉल घे. 10 बॉल आणि 23 धावांची गरज. योगेश लोटणकर त्याला आठवावं लागेल. धावेरी चषकाची ती इनिंग, 1 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना योगेश लोटणकरच्या बॅटीतून आला षटकार. या वेळेचा वेगावर स्वार झालेला आपण पाहतोय. कुणाल कदम काय गोलंदाजी करतोय. वाईड साठी DRS घेतलाय. क्रुशियल मोमेंटवर सामना आलाय, कारण 10 चेंडू
अजून शिल्लक आहेत. चला GT स्पोर्टवर निर्णय येईल. वाईड आहे का? पण मात्र जे आले नव्हते बघायला मॅच त्यांना सांगा GT स्पोर्टवर जा, सामने बघा. कमीत कमी 50-60 केवर एक एक मॅच गेली पाहिजे, कारण सामने त्या पद्धती झालेत. आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती करा की हा चॅनल सबस्क्राईब करा. जबरदस्त कामगिरी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योगेश लोटणकर एक आक्रमक एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याला त्याची अहमियत दाखवायला लागेल, त्याला ओळख त्याला दाखवावं लागेल. कुणाल कदमला मी योगेश लोटणकर हे सांगावं लागेल. याचा उत्तर मात्र कुणाल कदम पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय, पडल्यानंतर थोडासा फिरकी घेतोय गिरकी आणि फलंदाजाची चांगलीच उडवतोय फिरकी. योगेश लोटणकर थोडा टाच बदलावा लागेल, ॲडव्हान्स करायला लागेल, थोडा फुटवर्क ठेवायला लागेल. मोबाईलमध्ये फुटवर्क आणि फलंदाजाचं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजाचा फुटवर्क पाहायला लागतंय. इथं मात्र वारंवार गोलंदाज हवी होतोय. कुणाल कदम आपण पाहतोय काय गोलंदाजी करतोय. पाणी पाहिजे असेल तर पाणी आपण मैदानात पोहोचूया. बॉल किती झाले? 5 चेंडू झालेत, 1 चेंडू अजून बाकी आहे. एक बॉल चांगला टाकायचा, एक बॉल चांगला टाकायचा, एक बॉल चांगला टाकायचा आहे. पण मात्र एक चेंडूवरच घाव घालायचा आहे. हे घाव घातल्यानंतर कमबॅक करण्याची संधी असेल, कारण धावाचा पाठलाग करताना आपल्या धावा झाल्यात 18. अजूनही आपण पाहतोय तर 23 धावांची गरज आहे. या 23 धावात एखादा हा फटका मोठा आला तरच या सामन्यामध्ये आपल्याला कमबॅक करायची संधी असेल. योगेश लोटणकर ते आठवावं लागेल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आणि तो फिरकावलेला लांब लचक षटकार. ते दहावीरी चषकची चॅम्पियन्स ट्रॉफी एवढीच ओळख असेल. पण मात्र इथं आपण पाहतोय शुभम जाधव एक अटेम्प्ट नाही तर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यशनिश्चित करतोय आणि योगेश लोटणकरला माघारी पाठवतोय. थोडं नाराज केलंय या पट्ट्याने. जर आपल्याला धावा येत नाही तर नॉन स्ट्राईकचा सुपरस्टार सुपर ब्लास्टर फलंदाज आहे महेंद्र आंधरे, याला स्ट्राईक द्यायचं काम तुम्हाला करायला पाहिजे होतं. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर गीत. तो कुत्र्यांची पण शर्यत जमवायला दम लागतो. कसे आले त्यांचा सुद्धा आता दिवस सुरू झाला. त्यांच्या मैदानात आपण आहोत, त्यांची जागा आपण अडवली आहे. त्यांना सुद्धा मस्ती मजा करायची, त्यांचा ग्राउंड आहे आणि सकाळीच आपण त्यांची जागा अडवले. धाव फलकावर धावा झाल्या त्या केवळ 18. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. ही गरज ओळखून फलंदाजी करेल का ओंकार सानप आणि महेंद्र आंधेरे. महेंद्र आंधेरेने धावा केल्या ना तर मात्र आज त्याच्याच नावाची चर्चा राहील. एखादा संघ मालक म्हणेल की बाईक सुद्धा तूच घेऊन जा, कारण सामना आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या पारड्यात आहे. त्याला हिसकावून घ्यायचं आहे, त्याला उडून आणायचं आहे. ही पण मात्र गोलंदाजीवर फत पडेल. पहिला चेंडू त्याला उडवलाय सीमारेषे बाहेर. महेंद्र आंधरेच्या बॅटीतून आलेला हा धमाका, आग ओघणारा फटका षटकार. बघा रोहन सानप असतील, प्रेम कदम असतील, योगेश लोटणकर असतील, ज्या तुम्ही चेंडू खाल्लेत ना अर्थात डॉट पद्धतीचे, त्यांनीच प्रेशर आलाय मॅचमध्ये. जर त्यातले काही चेंडू या महेंद्र आंधरेला खेळा दिले असते ना तर 1-2 चौकार आले असते, अजून प्रेशर कमी आला असता. ही रणनीती आखायला पाहिजे. जे आपल्याला जमत नाही ना तर आपल्या सहकार्याला सोडून द्या किंवा सहकार्याला मदत करा.
गोलंदाजी मार्गावर पळत पडेल. पहिला चेंडूवर षटकार केलाय. महेंद्र अंधेरे असा एक तुफान आहे, त्या मैदानात कधी घुंकू शकतो आणि वादळ कसं असतं ते हो त्याचं नव्हतं करतं. मैदानात तेच वादळ घुंगवेल का? प्रश्नचिन्ह, त्याला उत्तर पुन्हा एकदा. आपण मात्र थेट क्षेत्ररक्षण गोदीत. इथं मॅच जिंकली असं वाटत असेल गोडेकरांना, कारण त्यांच्या टाळ्यांचा कडकडाट सांगून जाते. मग माझं डीजे वाजता कसा थांबेल? होऊन जाऊ दे डीजेचं गीत. थँक्यू. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. वाईड लाईन पकडून टाक, वाईड लाईनच्या पलीकडे टाक, पण वेगाने टाक, म्हणजे एखादी बाउंड्री समोरच्याला देऊन जाईल का काय? सुनील काय सांगतोय? गोलंदाज समजला असेल, फलंदाज समजला असेल, आपल्याला बोलायला काय जातंय? कारण त्यांना माहित आहे त्यांची मेहनत किती मैदानात करता. आपल्याला फक्त बघून काम करायचं आहे. फहद पटेल त्याला माहित आहे कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. फहद पटेल म्हणाले सुनील सांगेल आणि मी ऐकीन, तर मी गोलंदाज कसला? कारण मला माझा परफॉर्मन्स करायचा आहे, मला माझ्या नावाची चर्चा करायची आहे. आणि मी विहीरवरनं का आलोय? काल सुद्धा आलो, आज सुद्धा आलोय, दोनदा आलोय. 3 चेंडू आणि 16 धावांची महत्वपूर्ण धावा पाहिजेत. ओंकार सानप, जर ओंकार सानपने हा भीम पराक्रम केला ना, तर ओंकार सानपला सहकारी खांद्यावर घेऊन नाचतील. मग मात्र 10 मिनिटं मी डीजे थांबवणार नाही आहे. पण मात्र भीम पराक्रम होईल का? पहिल्या चेंडूवर फहद पटेलवर सरळ बॅटने फटका मारला. तिचा क्षेत्ररक्षक आहे सौद पटेल. सौद पटेल अडवणार, फेक करणार, कुठली धाव घेणार नाही आहे. आता मात्र सामना गेलाय. गोडेकर बघा गाडीच्या चावीकडे बघत असतील, गाडीकडे बघत असतील. त्यांचा लक्ष आता लागलं आहे गाडीकडे, कारण आता बोलेन मी मारीन किक आणि जाईन घेऊन गठीट. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. ही चेंडू डॉट पाहायला मिळतोय. हे डॉट चेंडू किती खेळलेत ना. जोगीरदेव प्रसन्न पोस्टाची वाडी कामजाई कामसंघ याचा विचार केला तर धावा सहज झाल्या असत्या, किंवा महेंद्र अंधेरेला लवकर जवळ किंवा स्ट्राईक दिली असती तर मॅच मध्ये नक्कीच येता आला असतं. एक चेंडू आणि 16 धावांची गरज. एक सलमानपदी फटका पाहायला मिळतोय. चेंडू पसार होईल का? चौकार जातोय आणि सामना जिंकतोय तो अर्थात GS स्पोर्ट्स गिरीश गोडेकर यांचा संघ. संघाचे अभिनंदन करूया आणि डीजेला विनंती करूया जरा घुमवू 2-4 मिनिटं.